नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये हिंदूंच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा उजगाव इथं भारतीय जनता पार्टी दक्षिण मंडल आणि उजगाव सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र निषेध करत त्यांच्या प्रतिमेला जोडो मारो करत त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करताना हिंदूंच्या बाबत बोलताना 24 तास हिंसा आणि द्वेष पसरवतात, भाजप नेते हिंदू असू शकत नाहीत असे वक्तव्य केल्याचा आरोप करीत आज भारतीय जनता पार्टी दक्षिण मंडल आणि उजगाव सकल हिंदू समाजाच्या वतीने करवीर तालुक्यातील उजगाव इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात राहुल गांधींच्या विरोधात तीव्र आंदोलन केले. राहुल गांधी यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत हिंदूंच्या बाबत पुन्हा असे वक्तव्य केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल, त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला जाईल असा इशारा देत राहुल गांधी यांनी हिंदूंची माफी मागावी अशी मागणी केली. यावेळी आंदोलकांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून घोषणाबाजी करत तीव्र निषेध व्यक्त केला. त्यानंतर प्रतिमेचे दहन केले. यावेळी भाजपा दक्षिण मंडळ अध्यक्ष अनिल पंढरे, माजी सरपंच अनिल शिंदे, राजेंद्र संगपाळ दक्षिण मंडळ सरचिटणीस, उजगाव तंटामुक्त अध्यक्ष उमेश पाटील, भाजपा युवा मोर्चा दक्षिण मंडळ अध्यक्ष विजय गुळवे, विनायक जाधव, उमेश देशमुख, अर्जुन मुदुगडे, स्वप्नील अडसू, दीपक मुदुगडे, पांडुरंग घुनके, दामुअण्णा भडकुंबे, दिगंबर गावडे, अमोल भोसले, विनायक माने, गणेश जाधव, मयूर चव्हाण, अनिकेत बिक्कड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. जगातील सर्वात मोठ्या अशा समजल्या जाणाऱ्या लोकशाही या आपल्या भारत देशामध्ये, आणि त्या लोकशाहीचं मंदिर म्हणजे आपली लोकसभा आणि राज्यसभा. त्या राज्यसभेमधून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जी संपूर्ण हिंदू समाजाबद्दल जे आक्षेपार्ह विधान केले, जे आक्षेपार्ह गरळ ओकली आहे, त्या गरळच्या विरोधात आम्ही सकल हिंदू समाज उंचगाव यांच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो. खऱ्या अर्थाने हेच राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरती टीका करतात आणि आता स्वतःच्या सोयीसाठी मी कसा हिंदू आहे हे पटवून आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात. पण ती हिंदू जनता ही इतकी दूधपुळी नाही की तुमच्या असल्या ढोंगीपणाला भुलेल. राहुल गांधी संसदेत काय म्हणाले बंधूंनो, तर हिंदू समाज हा हिंसक आहे. मला त्या राहुल गांधींना एवढंच सांगायचं आहे, होय हिंदू समाज हिंसक आहे. जर आमच्या माता भगिनीवरती कोणी अत्याचार करत असेल, कोणी लव जीवाच्या नावाखाली आमच्या माता भगिनींची आबरूला घाला घालण्याचा प्रयत्न करत असेल, तर अशा जिहाद्यांच्या पोटामध्ये वाघनखं घालून आम्ही त्यांचा पोतळा बाहेर काढतो. आणि हा हिंसकपणा जर असेल तर या हिंसकपणाचा आम्हाला अभिमान आहे. जर आमच्या मंदिरावरती कोणी हल्ले करत असतील, जर आमच्या साधू संतांच्या वरती जर कोण टीका करत असेल, तर संत तुकाराम महाराज म्हणले आहेत, भले तर देऊ कासेची लंगोटी, नाटाळाच्या माती हणू काठी. आणि अशा जर नाटाळाच्या माथ्यामध्ये काट्या घालणं हे जर हिंसक असेल तर हा हिंसकपणा आम्हाला मान्य आहे. कारण की जो जो आमचा धर्म असेल, संस्कृती असेल, या संस्कृतीच्या आडवा येईल, आमची संस्कृतीला नख लावण्याचा प्रयत्न करेल, आम्ही देखील त्याला आडवा करू. आणि हा जर हिंसकपणा असेल तर आम्ही हा हिंसकपणा 100 वेळा करायला मागे पुढे पाहणार नाही. मला राहुल गांधीला एवढंच सांगायचं आहे की तुमचं हिंदुत्व हे वरचं बाजारी हिंदुत्व आहे. तुम्ही आमच्या हिंदुत्वाच्या नादाला कृपा करू लागू नका, कारण की ते तुम्हाला झेपणारही नाही. एवढं बोलून मी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा सकल हिंदू समाज उंचगावच्या वतीनं तीव्र अशा शब्दात निषेध करतो. या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या देशाला दिशा देणाऱ्या लोकसभेत जी लोकसभा एक संस्कृतीचं मंदिर म्हणलं जाते, त्या मंदिरात त्यांनी हा देश हिंदू बहुल असताना, या देशात 80% जास्त हिंदू समाज असताना या हिंदू धर्माला हिंसक धर्म म्हणून अवहेलना केली. हा हिंदू धर्म आतंकवादी आहे. हा हिंदू धर्म एक शक्ती आहे, आपल्याला सपवायची आहे. हा राहुल गांधी वारंवार आपल्या हिंदू धर्माला नावं ठेवायचं काम करतो. या राहुल गांधीला आम्हाला हे सांगायचं आहे की या देशात जर हिंदू असहिष्णू असते तर या देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम एक मुस्लिम राष्ट्रपती असते काय? त्यांना सपोर्ट करणारे सगळ्यात जास्त जर कोण असतील तर हिंदू समाज आहे.
आम्हाला या देशाला जर हिंदू हिंसक असते तर अमरनाथ यात्रेला लाखो भाविक जातात. लाखो भाविक जात असताना त्यांना सुरक्षा द्यायचं काम या भारतीय जवानाला करावं लागते. कारण हिंदू मुस्लिम भाई भाई म्हणायचं आणि हिंदूंना सुरक्षा मुसलमानांपासून द्यायची. मग या देशात हिंसक खऱ्या अर्थानं कोण आहे? खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर या देशाला हिंसक हे इस्लाम धर्म आहे, हे सगळ्या जगाला माहिती आहे. या देशात जर दहशतवादाची सुरुवात कोण केली, आतंकवादाची सुरुवात कोण केली, या देशात कॉम्प्युटर सुरुवात कोण केली तर इस्लाम धर्माने केली. पण याच्या विरोधात राहुल गांधी कधी गर्व ओकणार नाहीत. पण वारंवार सतत हिंदू धर्म हिंसक आहे, हिंदू धर्म डेंग्यू मलेरियासारखा आहे. म्हणजे या भारतात राहतात, हिंदूंची संस्कृती जपतात, हिंदूंचे संस्कार घेतात, हिंदूंची मतं घेतात आणि नावं इलेक्शनच्या आधी मात्र सगळं घेतात. आणि इलेक्शन झालं की हिंदू धर्माला नावं ठेवायचं काम कोण करत असतं? काँग्रेस सरकार करत आहे, हे काँग्रेसची मंडळी करतायत. इथून पुढे भारतीय जनता पार्टी व हिंदू धर्मातील आम्ही स्वाभिमानी हिंदू कधीच सहन करणार नाही, हे असले आरोप सहन करणार नाही. आज आम्ही फक्त त्याचा पोस्टर तुडवून आम्ही निषेध केलाय. येणाऱ्या काळात जर राहुल गांधी माफी मागितली नाही तर आम्ही नॅशनल हायवे NH हायवे सुद्धा आम्ही बंद करायला कमी पडणार नाही. जोपर्यंत राहुल गांधी माफी मागत नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. कारण या देशाची संस्कृती कोण टिकवली असेल तर छत्रपती शिवरायांच्या विचाराच्या हिंदूंनी टिकवलेले. कारण या देशाला संस्कार जे कोण दिलेत ते फक्त हिंदू धर्माने दिलेले आहेत. या राहुल गांधींनी इटलीत येऊन आम्हाला हिंदू धर्माचे संस्कार शिकवायचे नाहीत. एवढं बोलतो आणि मी थांबतो. इथून पुढे हिंदू कधीही अन्याय सहन करणार नाहीत, एवढं याद राखावं. जर आपण अजूनही या चॅनलला नवीन असाल तर आपल्या शिवसिद्ध न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.